नमस्कार. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे नातेसंबंधावर परिणाम होत आहे आणि त्यातूनच आता गेल्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त घटस्फोट झाले आहे. ही संख्या कोणत्या राज्यानुसार कशी आहे, ते या व्हिडिओमध्ये बघूया. महाराष्ट्रात 18.7% आहे. त्याच्यानंतर कर्नाटकचा नंबर येतो. त्याच्यानंतर पश्चिम बंगालचा येतो, दिल्लीचा येतो, तामिळनाडूचा येतो, तेलंगणाचा येतो, केरळ आणि राजस्थानमध्ये सगळ्यात कमी घटस्फोट झाले आहे. सगळ्यात जास्त घटस्फोट हे 25 ते 34 या वयोगटातच होत आहे, असं दिसत आहे. आणि लोकं सोशल मीडियावर जास्त उपयोग करत आहे, वापर करत आहे. त्याच्यातूनच घटस्फोट होण्याचं प्रमाण वाढलं आहे. आता याची कारणं म्हणजे अशी की मेट्रो शहरच जास्त त्यात व्यस्त असतं जीवन आणि त्यातूनच एकमेकाला वेळ देऊ शकत नाही. दोघंही काम करणारे असतात, जॉब करणारे असतात. त्याच्यातून त्याच्यामध्ये दुरावा जास्त वाढत आहे नात्यांमध्ये आणि त्याच्यातून घटस्फोट होण्याचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे. आता कामाचे लांबलचक तास असतात, कामावर जाण्यासाठी खर्च होत असतो वेगवेगळा, नोकरीतील तणाव असतो, दबाव असतो, महागाई वाढलेली आहे आणि अशी जुळवाजुळव करत, काटकसर करत एकमेकाला वेळ न देऊ शकणं, याच्यातूनच गैरसंबंध वाढत जात आहेत आणि मग त्याच्यानंतर घटस्फोटाचं प्रमाण आणि Facebook अकाउंटसोबतच याची एक तुलना करण्यात आलेली आहे. सोशल मीडियाच्या जास्तीत जास्त उपयोगामुळे वैवाहिक संबंध संशयाच्या भोवऱ्यात येत आहे. एकमेकांवर डाऊट होत आहे नवरा-बायकोचा आणि त्याच्यातूनच घटस्फोटाचं प्रमाण हे सगळ्यात जास्त वाढलेलं दिसत आहे. गेल्या 3 वर्षामध्ये हे प्रमाण आता सगळ्यात जास्त झालेलं आहे. म्हणजे घटस्फोटाचे प्रमाण पहिले 2.18 होते, तर आता 4.32 झालेलं आहे. हे असं एवढ्या प्रकारे वाढलेलं आहे. आता एड्युजा लीगल्स या कंपनीनं एनालिटिक 2025 च्या अहवालानुसार हे रिपोर्ट सादर केलेली आहे. कम्प्युटर्स इन ह्युमन बिहेवियर या नियतकालिकामध्ये रिपोर्ट दाखवण्यात आलेले आहे आणि याचा एकच उपयोग आहे, की आपण कमीत कमी सोशल मीडियाचा यूज करावा आणि एकमेकाच्या नातेसंबंधाला जास्तीत जास्त वेळ द्यावा, फिजिकली द्यावा, मेंटली द्यावा, इमोशनली द्यावा आणि त्यातूनच एक नवीन सोल्युशन तयार होईल आणि हे घटस्फोटांचं प्रमाण कमी होईल. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा व्हिडिओला आणि एकमेकांचं नातं जास्त रूढ करा. धन्यवाद.